विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. डायरेक्ट सेकंडरी बी फार्मसीचा कॅपराउंड 2 ऑप्शन फॉर्म भरायची प्रोसेस सुरू आहे. त्याचा लाईव्ह डेमो फॉर्म कसा भरायचा हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत त्याची लिंक पोहोचवायचा प्रयत्न करा. दिनांक 20, 21 आणि 22 तारखेपर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी बेटरमेंट केलेलं आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना कॅपराउंड 1 मध्ये ऍडमिशन मिळालेलं नाही अशा विद्यार्थ्यांनी दिनांक 20, 21 आणि 22 या कालावधीमध्ये ऑप्शन फॉर्म त्यांच्या लॉगिन मधनं भरून घ्यायचा आहे. त्यासाठी ऍप्लिकेशन आयडी पासवर्ड पाहिजे. पण मी अगोदर एक व्हिडिओ रेकॉर्ड केलेला आहे, त्या पद्धतीनं माझी तुम्हाला विनंती आहे, जे विद्यार्थी फॉर्म भरणार आहेत, ज्या कॉलेजला तुम्ही ऍडमिशन घ्यायला जाणार आहे त्याच कॉलेजचा चॉईस कोड निवडायचा प्रयत्न करा. आणि दुसरी महत्वाची सूचना अशी आहे, तुम्हाला कॅपराउंड 1 मध्ये जर कॉलेज मिळालं नसेल तर जास्तीत जास्त कॉलेज टाका. त्या कॉलेजला ज्या कॉलेजला तुम्ही ऍडमिशन घेणार आहे त्या कॉलेजचा कट ऑफ कुठपर्यंत आलेला आहे हे बघणं अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळं सुरुवातीला तुमचं ऍप्लिकेशन आयडी टाकून फॉर्म लॉग इन करून घ्या. आयडी पासवर्ड टाका, कॅप्चा टाका, फॉर्म लॉग इन करून घ्या. लॉग इन केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो कॉलेजची लिस्ट बनवा आणि मगच कॉलेजचा फॉर्म भरायला घ्या. असं व्हायला नको कॉलेजची लिस्ट बनवली नाही आणि फॉर्म भरायला घेतलाय आणि कोणतंही कॉलेज टाकताय आणि मग त्या कॉलेजला ऍडमिशन मिळतं आणि परत मग विद्यार्थी कन्फ्युज होतात की पहिलंच ऑप्शन मिळालंय, त्या कॉलेजला मला ऍडमिशन नको होतं. म्हणून काळजीपूर्वक ऑप्शन फॉर्म भरणं गरजेचं आहे. दुसऱ्या राऊंडला जागा आता कमी होत जातात. त्यामुळं अत्यंत महत्वाची ही स्टेप आहे. या ठिकाणी लॉग इन केल्यानंतर कॅप राऊंड 2 फिल ऑप्शन फॉर्म याच्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी स्टार्ट न्यू फिलिंग याच्यावरती क्लिक करा. इन्स्ट्रक्शन व्यवस्थित वाचा आणि त्यानंतर तुमचे सिक्वेन्सेस बघून घ्या आणि कॉलेजेस सिलेक्ट करायला चालू करा. तुम्हाला जे काय हवंय हे त्यातलं बघा, कुठली युनिव्हर्सिटी पाहिजे ते बघा आणि त्यानंतर शॉर्टलिस्ट झाल्यावरती डिस्ट्रिक्ट कुठले कुठले आहेत ते बघा आणि मग तुमचे कॉलेज शॉर्टलिस्ट झाले की तुम्ही त्या कॉलेजला सिक्वेन्स लावून घ्या. तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामध्ये ते कॉलेज आहे, कोणत्या युनिव्हर्सिटीच्या अंडर आहे, या युनिव्हर्सिटीज आणि कॉलेज शॉर्टलिस्ट झाल्यानंतर डिअर स्टुडंट्स सेव्ह आणि प्रोसीड करा. सेव्ह आणि प्रोसीड केल्यानंतर या ठिकाणी कॉलेजची यादी येऊन जाते. ह्यातले तुम्हाला जे कॉलेजेस पाहिजेत ते कॉलेज निवडा आणि त्याचा सिक्वेन्स लावून शॉर्टलिस्ट करून घ्या. त्यातले जे कॉलेज शॉर्टलिस्ट केल्यानंतर जे कॉलेज तुम्ही सिलेक्ट केलेले त्या बॉक्समध्ये क्लिक करा आणि क्लिक केल्यानंतर सेव्ह आणि प्रोसीड करा. सेव्ह आणि प्रोसीड केल्यानंतर इथं महत्वाची स्टेप आहे, इथं तुम्हाला प्रेफरन्स लावायचं आहे. तर 1 नंबरला कोणतं कॉलेज घ्यायचं आहे, 2 नंबरला कोणतं घ्यायचं आहे, सिक्वेन्स तुम्हाला या ठिकाणी उजव्या बाजूला हे 2 एरोज आहेत अपवर्ड आणि डाऊनवर्ड डायरेक्शनचे, ह्या रोजनी कॉलेजचा सिक्वेन्स लावून घ्या. सिक्वेन्स शॉर्टलिस्ट करून घ्या. सिक्वेन्स शॉर्टलिस्ट केल्यानंतर सेव्ह आणि प्रोसीड करा. सेव्ह आणि प्रोसीड केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कॉलेजेसचे चॉईस व्यवस्थित बघा. हे कॉलेजेसचे नंबर्स बरोबर आलेत का बघा, नाव बरोबर आलेले का बघा, तुम्हाला कुठलं कॉलेज पाहिजे ते बघा. त्या पद्धतीनं सिक्वेन्स लावून घ्या. कमीत कमी एक जास्तीत जास्त 300 कॉलेजेस टाकायचे आहेत. एकदा का तुम्ही ओटीपी टाकला आणि फॉर्म कन्फर्म केला परत मात्र यामध्ये बदल करता येत नाही. त्यामुळे काळजीपूर्वक ही स्टेप करणं अत्यंत गरजेचं आहे. तुमचं रजिस्टर्ड ओटीपी त्या ठिकाणी तुम्हाला एंटर करायचा आहे, पासवर्ड एंटर करायचा आहे आणि त्याच नंबरला तुम्हाला ओटीपी येणार आहे. त्यामुळं हे कॉलेजेस टाकलेलं सिक्वेन्स बरोबर आहे का बघा आणि फॉर्म कन्फर्म करून घ्या. कन्फर्म केला, ओटीपी टाकला, त्यानंतर मात्र बदल कोणताही करता येत नाही. त्यामुळं बघून घ्या आणि मगच फायनल करा. ओटीपी टाका आणि ओटीपी टाकल्यानंतर व्हॅलिड ओटीपी करा. व्हॅलिड ओटीपी केल्यानंतर तुमचा फॉर्म कन्फर्म होतो. त्याची प्रिंट काढून घ्या आणि त्यानंतर पुढचा जो अलॉटमेंट जी आहे ही साधारणतः 23 तारखेला संध्याकाळी समजणार आहे आणि 24 ते 26 तुम्हाला मिळालेल्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं आहे. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. काय डाऊट्स असतील चॅटबॉक्स मध्ये कमेंट्स करायला विसरू नका. धन्यवाद.